मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पोरी चढकी झटपट. उभ्या एसटी बसच्या पायऱ्या चढण्यासाठी किसन सुंदरवरती डाफरला. अंधारामध्ये दिसत नाही ग व्हय तुला? चढत्या नव्ह दादा, अंगाला नेट लावीत ती बसमध्ये चढताना म्हणाली. पोटऱ्यांना गोळे आलेत पळून पळून. बरं बरं, आता तोंड बंद ठेव. किसनही तिच्या मागून गाडीत चढला. समोरच्याच बाकावर दोघंही बसले. किसनने तिला ओलांडून खिडकीजवळची जागा घेतली. खिडकीतून बाहेर नजर टाकली. नुकतंच तांबडं फुटलं होतं. त्याने पटकन खिडकी बंद करून घेतली आणि सुंदरच्या कानात कुजबुजला. डोसक्यावरचा पदर आणखी पुढं वळून घे आणि खाली मान घालून बैस बघू. तिकीट काढून झाल्यावर किसनही बंद खिडकीकडे मान वळवून डोळे मिटून गप्प राहिला. मालेगावकडे निघालेल्या बसने 25 मैलाचं अंतर तोडलं तेव्हा बिळातून बाहेर पडू पाहणाऱ्या उंदराच्या नजरेने किसनने बसमधल्या प्रवाशांवरून भीत भीतच नजर फिरवली. गावचं कोणीच दिसलं नाही. त्याच्या जीवात जीव आला. खिडकीची काच वर करून त्याने बाहेरच्या हवेने दीर्घ श्वास भरून घेतला आणि सुंदरकडे वळून म्हणाला, अजून दुखत्याती का ग पाय तुझं? तिने फक्त हुंकार दिला. दुखतील नाही तर काय होईल? 5-6 मैल पळत चालूया की आपण अंधारामध्ये. सुंदरने ऐकलं की नाही कोण जाणे, कारण त्याच वेळी बस ड्रायव्हरने जोराने भोंगा वाजवला. खाली घातलेल्या मानेला कळ लागली होती, पण किसनने अजून ती वर घ्यायला सांगितली नव्हती ना. हे पोरी, किसनने तिचा खांदा धरून तिला हलवलं. झोप लागली का काय ग तुला? हा, तिने किसनकडे मान वळवली. देवा रे, डोळे लाल झालेत पोरी तुझे. वतीलच की. रातभर डोळ्याला डोळा लागलेला नाही आणि भल्या पहाट उठून ही पळापळ. झोप बेटी, माझ्या खांद्यावरती मान ठेवून झोप. तिचं डोकं आपल्या खांद्याशी घेऊन किसन मायेने थोपटू लागला. सुंदर लगेच झोपी गेली. किसनला वाटलं आपणही आता थोडीशी डुलकी घ्यावी, पण मनातला भित्रा ससा लगेच जागा झाला. या गाडीत यादव असला तर, त्याचा कोणी माणूस असला तर, आपण सुंदरला घेऊन मालेगावच्या बसमध्ये बसलोय ही वार्ता त्याच्या कानापर्यंत गेली तर? त्याने पुन्हा आजूबाजूला नजर फिरवली. सगळ्या प्रवाशांचे चेहरे त्याला दिसत नव्हते. काहींनी वर्तमानपत्र तोंडासमोर धरली होती. त्याच्या समोरच्याच बाकावरच्या प्रवाशाच्या हातातला दैनिक गावकरी मोठ्या शीर्षकाची बातमी सांगत होता. सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष भारताला भेट देणार. एक एक अक्षर वाचत किसनने डोळे मिटले डुलकी घेण्यासाठी, पण त्याच्या बंद डोळ्यांसमोर उभा राहिला तो यादव. भाडखाऊ म्हणून शिवी हासडणारा, जळजळीत नजरेने आपल्याकडे बघत जाणारा. आपण आश्चर्यचकित होऊन उंबऱ्याच्या आत पाऊल टाकताच किसन भडकला. द्वारके, तुझ्यापाशी त्याची मजल मला भाडखाऊ म्हणण्यापर्यंत गेल्या. माझ्याकडं त्याची तक्रार करत्यास आणि माझ्या माग त्याला घरात घेत्यास वय? त्याला मी अडवलं तर मला ढकलून तो घरात घुसला बघा. रडत सांगताना ती किसनच्या पायांवरती डोकं टेकून आपटू लागली. अगं हे काय? सोड 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 माझे पाय. तुझे पाय सोडले तरी तो सुंदरीचे पाय वडल्या बिघार राहणार नाही. काय? किसनने द्वारकाच्या खांद्यांना धरून तिला उठवलं. पलंगावरती नेऊन बसवलं. तिथंच खुरमांडी घालून बसलेल्या सुंदर जवळ तिला थोपटीत त्याने म्हटलं, काय झालं ग बेटी? दोघींनी मिळून रडत भेकत त्याला सारी हकीकत सांगितली आणि लग्न जमवतो असं नुसतं आश्वासन देऊन झुलवत ठेवल्याबद्दल द्वारकाने त्याला दोषही दिला. काळाने केवढा सूड उगवला होता. पळत्या बसमध्ये किसन विषण्णपणे हसला. हसता हसता काही वर्ष माग गेला. आबासाहेबांची ती वस्ती. विहिरीजवळच्या झाडाच्या सावलीत किसन तरुण आबासाहेबांची हजामत करीत होता. वस्तारा चालवीत असतानाच त्याची नजर विहिरीकडे गेली. अन
हे किसन, ध्यान कुठाय र तुझं? चायला वस्त्रा लागला नव हित, आबांनी कळवळून म्हटलं. माफ करा आबा, चुकी झाली. पण साल्या, आमच्या वस्तीवर येऊन हे असं शेण खात असतोयस व्हय रे? काय झालं आबा? तुला काय वाटलं मला कळत नाही होय रे? अरे उडत्या पाखराची पिसं मोजणारा मी, तू कोणत्या पाखराकडं बघतोयास? चुकला आबा, किसनने हात जोडले. किसन, आबा कुजबुजले. खरंच तुझ्या मनात भरलंय का र पाखरू? आबा, कोणाच्या बी मनात भरण्यासारखंच हाय की व हे. मग कर की शिकारले का त्याची? छ्या, भलतच काय सांगताय हो आबा? तुमच्या सालकरी गड्याची बायको आहे नव्हती, आणि तुझी बायको मरून किती वर्ष झालीत र? जाऊन द्या, उंटाच्या तोंडाचा मुका घेता यायचा नाही आमच्यासारख्या थिट्या माणसांना. मग साल्या, उंटिनीकडे बघायची हिम्मत करायची तरी कशाला तुझ्यासारख्यानं? चुकलं खरं आबा. अरे जी बाई मनात भरली तिच्याशी शेच करायची हिम्मत पाहिजे मर्दामध्ये. आबांनी हसत हसत डोळा मारला. हे तुमच्या बाबतीत आबा, आम्ही आपली फाटकी माणसं. आपल्या बायकोकडे किसन न्हाव्याने वाकड्या नजरेनं बघितलं. एवढा संशय जरी आला तिच्या नवऱ्याला तर चायला, तर तो जिता ठेवायचा नाही बघ मला. बाकीचं जाऊ दे, तुझ्या मनाती भरल्या हे खरं नव्ह? उत्तर देण्याऐवजी किसन आशाळभूतपणे हसला. महिन्याभराचा काळ लोटला. आबासाहेबांच्या वस्तीवरच्या पुरुषांच्या डोक्यावरचे केस वाढून बलुतेदार किसनची वाट पाहू लागले आणि किसन धोकटीसह वस्तीवरती हजर झाला. विहिरीजवळच्या झाडाखाली बसून एक डोळा आबांकडे ठेवून दुसरा द्वारकेच्या खोपटाकडे लावून बसला. गुडघ्यांपर्यंत लुगडं वर घेतलेली, छातीवरून पदर घट्ट लपेटून कमरेला खोचलेली, डोक्यावरती हंडा घेऊन द्वारका विहिरीवरती पाणी भरायला आली. दाणे टिपणाऱ्या कोंबडीकडे कोंबड्याने मान उंचावून बघावं तसं त्याने बघून तिचं देखणे पण डोळ्यांनी टिपून घेतलं. किसन, बाद झालं दाणं टिपणं आता, आपल्या कामाला लाग साल्या. जवळ येऊन उभे राहिलेले आबा खेकसले. व्हय, तुमचीच वाट बघत होतो आबा. किसन चटकन उत्तरला. कामाला लागला. आबांची हजामत झाली. मग छोट्या यादवची पहिली वाणी कटिंग सुरू झाली. त्या 6-7 वर्षांच्या पोराला मांडीवर घेऊनच आबा बसले होते. चांगलं ध्यान देऊन काम कर रे, आबांनी हुकूम केला. तुम्ही काय बी काळजी करू नका साहबा, उलीशी सुद्धा चूक व्हायची नाही. यादवची कटिंग आटोपली. त्याला घरात पाठवून आबा विहिरीवरती आंघोळीसाठी गेले आणि द्वारकाचा नवरा, तो सालकरी गडी हजामत करून घेण्यासाठी किसन पुढे डोकं वाकवून बसला. त्याचं अर्ध डोकं साफ झालं असेल नसेल, तोच तो सालकरी ओरडला. चावलं, काहीतरी चावलं माझ्या हाताला. चायला, गांधील माशा झाल्या वाटतं. किसन सावरून बसत इकडे तिकडे बघू लागला आणि एकाएकी मोठ्याने ओरडला. हजामत तशीच टाकून विहिरीकडे पळाला. साप, साप, आबा, अव लय मोठं जनावर हाय, चावलं, चावलं वाटतं तुमच्या माणसाला. आंघोळीच्या तयारीत असलेले आबा पटकन धावले. सरपटत चाललेलं जनावर त्यांनी बघितलं. चायला, नागच दिसतोया की र. जवळच पडलेलं लाकूड उचलून त्यांनी मोठ्या हिमतीने त्याचं तोंड चेचलं. पुन्हा पुन्हा चेचलं. शेपटाची हालचाल करीत शेवटी ते जनावर थंड पडलं आणि मग साऱ्यांचं लक्ष त्या सालकरी गड्याकडं गेलं. अरे बघताय काय नुसतं? ह्याला पान लागलं वाटतं, पान लागलं. आबांच्या तोंडून पान लागल्याचं ऐकताच एकच गोंधळ उडाला. द्वारका धावत येऊन नवऱ्याला जवळ घेऊन धाय मोकळून रडू लागली. यादव, त्याची आई, वस्तीवरची आणखी काही माणसं तिथं गोळा झाली. किसन तर जागीच थर 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 कापत उभा होता. अरे बघताय काय नुसतं? किसन, त्याला आत्ताच्या आत्ता चावल्या जागी तुझ्या वस्त्राने काप थोडंसं. उपरनं आण माझ्या घरातून, त्यांनी बायकोला ओरडून सांगितलं. आबांच्या सूचनेप्रमाणे थरथर कापतच किसनने हातावरती चावल्या जागी कापलं, रक्त वाहू दिलं. आबांनी उपरण्याने जखमेच्या वरच्या बाजूला बांधलं. लगेच बैलगाडी जुंपून त्याला गावातल्या भैरोबाच्या देवळात आणलं आणि नागाचं विष उतरवण्यासाठी देवऋषाचे मंत्रतंत्रादी उपाय चालू झाले. पण विष उतरण्याऐवजी चढतच गेलं.
द्वारकेचा नवरा हातपाय झाडू लागला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आबा, आबा माझ्या बायको, पुरीला जीव लावा व. तो कसं बस खुणावत म्हणाला. आन द्वारकेने हंबरडा फोडला. ती ऊर बडवून घेऊ लागली. पदरात 6 महिन्यांची पोर असलेली तरुण द्वारका रणकी झाली. त्या साऱ्या भयानक प्रकाराने किसन तर एवढा काही भेदरून गेला होता की आठवडाभर हाती वस्त्रा न घेता तो घरातच पडून राहिला होता. मालेगावच्या मोसम पुलाजवळ बस थांबली तशी आठवणींत गुंतलेल्या किसनच्या विचारांना मध्येच कात्री लागली. त्याच्या खांद्याच्या आधाराने सुंदर गाढ झोपली होती. सुंदर बेटी जागी व्हय, आता उतरायचं ठिकाण आलंय आपलं पोरी. तिच्या दंडाला धरून किसनने तिला जाग केलं. मोसम पूल ओलांडून बस एसटी स्टँडकडे निघाली. सुंदरने कपाळावरचे केस सावरले, पदराने डोळे पुसले आणि ती आजूबाजूला बघू लागली. मालेगावातल्या जुन्या वस्तीवरल्या एका घरापुढे बापलेक येऊन उभे राहिले. आक्का, त्याने ओट्याच्या पायऱ्या चढता चढता हाक मारली. दाराजवळच्या खिडकीला पाठ लावून अक्का बसली होती. ती दारात आली. अचानक आलेल्या भावाला बघून आश्चर्यचकित झाली. किसन, अरे असा अचानक आलायस? बहिणीच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी किसन मागे वळून म्हणाला. सुंदर, य माझ्या माग घरात. अक्काने त्यांना वाट करून दिली. किसन बसला. सुंदर दाराजवळच उभी होती, पिशवी छातीशी घेऊन धरून आणल्यासारखी. बैस पोरी खाली, असं म्हणतच ती तिथंच भुईवर बसली. पाण्याचा तांब्या घेऊन आलेल्या बहिणीच्या हातून तो घेताना किसनने विचारलं. दाजी नाही ते वाटतं घरात. दुकानी गेलेत ना ते. आणि रामदास, तो बी दुकानातच हाय. म्हणजे त्याच सलून मध्ये दोघं बापल्यो काम करत्यात ती का काय गा अक्का? सगळं सांगते, पण आधी तोंडबिंड धुवून चहा घे आणि मग विचार सावकाश काय विचारायचं हाय त्या. आरशात बघ तोंड कसं गंजल्या वस्तऱ्यावानी झालंय तुझं. भल्या पाठच निघालून हवं. झोपेचं पार खोबरं झालं या. दात घासण्यापासून सुरुवात करावी लागल बघ. बरं मी आणते बघ मिसरी. मशेरी लावून दात घासण्याचं केवळ निमित्त होतं. यादवपासून पोरीला वाचविण्यासाठी रात्रीच्या रात्रीच तिला इकडे आणायचं त्याने ठरवलं आणि लगेच द्वारकाला सांगून तो तयारीला लागला. तयारी तरी कसली हो. पिशवीत घाईत सुंदरने तिचं लुगडं, पोलका आणि किसनचं धोतर भरलं. भाड्यापुरते पैसे होते म्हणून काय ते बरं झालं. अंधारातच दोघांनी पळत जाऊन शेजारचं गाव गाठलं आणि बस पकडली. या साऱ्या धावपळीत सुंदर विषय बहिणीला काय सांगावं हे त्याने ठरवलंच नव्हतं. आता मशेरी लावताना त्याच्या डोक्यात तेच चक्र सुरू झालं होतं. कारण सुंदरची माहितीच नव्हती अक्काला. द्वारका त्याच्या घरात शिरली तेव्हा भावाच्या घराचा उंबराच नव्हे तर त्याच्या गावची वेस सुद्धा ओलांडली नव्हती अक्काने. बायको मरून भाऊ रणका झाला तेव्हा बहिणीने त्याला सुचवलं होतं, एखाद्या विधवेशी मोतूर लावून टाक. जीवाला जाळीत राहू नकोस. बघू करू म्हणताना काही काळ लोटला. बहिणीने सुचवलेल्या 1-2 सोयरिकींकडेही त्याने लक्ष दिलं नाही. आणि मग द्वारका त्याच्या घरात घुसली. किसनने बाई ठेवल्याची बातमी अक्काच्या नवऱ्याने तिला सांगितली आणि तिने दिवाळ सणाला सुद्धा त्याच्याकडे जाणं सोडून दिलं ते कायमचंच. तोच वर्षातून एकदा भाऊबीजेला मालेगावी यायचा आणि ओवाळणी घ्यायचा. तोच वर्षातून एकदा भाऊबीजेला मालेगावी यायचा ओवाळणी घालायला. पहिल्यांदा तिला न्यायला आला तेव्हाच अक्काने त्याला खूप झाडलं आणि ठेवलेल्या बाईला सोडून द्यायचा सल्ला दिला. किसनने ते नाकारून हा विषय पुन्हा कधी काढू नकोस असं बजावलं. मग तिचं जाणंच थांबलं. चहा घेता घेता अक्काने सांगितलं, अलीकडेच एसटी अड्ड्याजवळ त्याच्या दाजीने टपरीत सलून थाटलं होतं. दाजी आणि रामदास दोघं बापल्योक चालवतात दुकान. एसटी अड्डा जवळच असल्याने अगदी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी असते दुकानात, म्हणून लवकरच जातात ते. छान झालंय बघ अख्खा. दुसऱ्याच्या सलून मध्ये वस्त्रा चालवता चालवताच दाजीचं जिनं चाललं होतं. पण तू कसा काय र उपटलास मधीच? आता अक्काला विचारल्या विना राहवलं नाही. मधीच कशी काय उगवली तुझी भाऊबीज म्हणायची? हिवाळणी घालायला आलोया अक्का. सुंदरकडे बोट करीत किसन म्हणाला.
गोंधळलेल्या स्थितीत खालमुंडी घालून बसलेल्या सुंदरने वर मान केली. म्हणजे? अक्काने कपाळाला आठ्या घालीत पाहिलं. ही माझी ठेव, जपून ठेव काही दिवस बाई. पण कोणाची कोण रही पोर म्हणायची? माझी लेक हाय. काय? अक्का पटकन उठून उभी राहिली. म्हणजे त्या घरघुशीपासून तुला पोरगी झाली? किती बिल्ल जनवलीस, मला तर पत्ता बी नाही त्याचा. अक्का तुला सारं ठाऊक आहे, कशाला कोळसा उगळायचा. पण एक सांगतो, ही पोर सुंदर हिचं नाव, द्वारकाचीच, तिच्या लग्नाच्या नवऱ्यापासून झालेली. नंतर काही नाही. किसनने रुष्ट स्वरात हकीकत सांगितली. पण मग हिथं कशाला आणलीस हिला? हिच्या लग्नाच्या खटपटीत हाय मी. घरातली यादवी न सांगता तो म्हणाला, थोडे दिवस राहू दे ग हिला तुझ्याकडे. नको रे बाबा. अक्काने कानांवरतीच हात ठेवले. लग्नाच्या नवऱ्यापासून जणलेली आणि ठेवलेल्या बुवाने पोसलेली ही ठेव त्या घरघुशीच्याच कडी कुलपात जपून ठेव. अक्का तुझा एकुलता एक भाऊ संकटात सापडलाय ग. हात जोडतो, पाया पडतो मी तुझ्या. 8-15 दिवसात मी काहीतरी करतो. संकट? अक्का विचलित झाली. कसलं अरिष्ट आले रे बाबा तुझ्यावर? ते बी आत्ता नाही सांगता यायचं. तू फक्त बरं राहू दे ह्या पुरीला. अक्का नरमली. मग निघतो मी. एसटी अड्ड्याजवळच हाय नव दाजींचं दुकान. भेटतो मी त्यांना जाऊन तिथं. हे काय, जीवन खाऊन तरी आज बिलकुल सवड नाही मला. लगेचच परतलं पाहिजे गावाकडे मला. पुढच्या टायमाला राहीन मुक्कामालाच हकडं. जशी तुझी मर्जी. अक्का नाराज झाली. सुंदर पाया पडगा अक्काच्या. उठताना किसनने सुचवलं, आपलंच घर हाय, अक्काचं घर धरून राहा. मी येतोच 8-15 दिवसात. सुंदर उठली. तिने अक्काचे पाय धरले, मग किसनचे. त्याने वाकून तिला उभं केलं. दोघांचेही डोळे आसवांनी भरून आले होते, गलबलून आले होते. घरात आपल्या लग्नाची बोलणी सुरू चालू असून बाभुळवाडीच्या मामांच्या सुमनचा विचार चाललाय हे विठ्ठलला समजलं. तो मनोमनी फुलला. गोरी पान, लोभस चेहरा, बोलके डोळे, टोकदार नाक, हसताना गालावर पडणारी खळी आणि शेलाट अंग. रूपाचा हा खजिना असलेली सुमन त्याच्या मनात खोलवर जाऊन बसली होती. दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामी किंवा मामांबरोबर हिवरं बुद्रुकला येणारी, विठ्ठलशी खेळणारी सुमन. वर्नॅक्युलर फायनल परीक्षा पास झाली. गेल्या वेळी आली तेव्हा कळीचं फूल झालं होतं. छे, ताटवा फुलांनी बहरून गेला होता. सारखं तिच्याकडेच बघावंसं वाटू लागलं. आपण तिच्याकडे बघतो हे तिच्या नजरेने टिपलं की कधी गालातल्या गालात हसायची. हसताना गालावरची खळी खुलायची. कधी डोळे वासून आपण रागावलोय असं दाखवायची, तर कधी चक्क जीभ बाहेर काढून वाकुल्या दाखवायची. जानकीबाई आणि मामी नदीवर गेलेल्या. शांता खेळायला पळाली. सुट्टीचा दिवस म्हणून विठ्ठल गावातच होता. बाहेरून घरी आला तर सुमन एकटीच पलंगावरती फडक्यांची कोणतीशी कादंबरी वाचत बसली होती. सुमन, ए सुमन, विठ्ठल तिच्या शेजारी बसत म्हणाला. कुठवर आले कादंबरीच्या नायक नायिकेचं प्रेम प्रकरण ग? हे विचारताना आपलं अंग थरारल्यागत होतंय असं त्याला वाटलं. नायकाने मिठीत घेतलंय नायिकेला आणि पटापट. सुमनचं वाक्य अर्धवट तोडून त्याने सुमनला ओढलं, मिठीत घेतलं आणि मुक्यांमागे मुके घेत म्हणाला, असंच ना ग? सोड सोड विठ्ठल, हे काय भलतंच? किती जोराने चावलास. मिठीतून सुटण्यासाठी धडपड करीत कुजबुजल्या स्वरात तिने तक्रार केली. लहानपणी मी तुझ्या पाठीत धपाटा घातल्यावर तू 2 धपाटे घालायचीस माझ्या पाठीत. तशीच दुपटीने वसुली कर की ग आता सुमे. सोडते की काय मग? असं म्हणून सुमन त्याच्या गालांना चावत सुटली. सुमे, तू खूप सुंदर दिसतेस, फडक्यांच्या कादंबरीच्या नायिकेसारखी. तिच्या अंगांगावरून हात फिरवीत तो उद्गारला. आणि तू नायकासारखा. पुटपुटत तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तेवढाच स्त्रीपर्श पहिला वहिला. पहिलं चुंबन आणि पहिलं आलिंगन. थरारून टाकणारा, रक्त सळसळवणारा अनुभव. सुमे, बाहेरून हाक आली. बाहेर ये. माझ्या डोक्यावरचा हंडा घे उतरून. पटकन मिठी सुटली. पण पाण्याने भरलेला हंडा समोर येऊन शुभशकून झाला होता.
तरसगावला जाताना सायकलीचे पायटे मारीत असता विठ्ठलचं मन खात्री देत होतं. शुभशकून झाला होता. सुमनचं लग्न आपल्याशीच होणार. 8-15 दिवस होऊन गेले तरी विठ्ठलची आई विषय काढीत नाही याचा बुवांना विस्मय वाटला. न राहून शेवटी त्यांनीच विचारलं, काय ग जानके, विसरून गेलीस का काय ग त्वा? काय हो? जानकीबाई वेड्याचं रूप घेऊन पेडगावला निघाल्या. विठ्ठलच्या लग्नाचं, तुझ्या भावाची पोर सुमन. ज्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळण्यासाठी त्यांनी इतके दिवस विसरभोळेपणाचं सोंग घेतलं होतं, तोच समोर आला होता. त्या मूग घेऊन बसल्यागत गप्प राहिल्या. कसला विचार करतेस ग तू एवढा? तुम्ही दुसरी पोर बघा. जानकीबाईंनी मनातला विचार सांगितला. दुसरी पोर सुद्धा चांगलीच आहे ग, पण ती लहान होईल ग विठ्ठलला. बुवांच्या डोक्यात बाभुळवाडीच्या मेहुण्याच्याच पोरी शिरलेल्या. सुमनची धाकटी बहीण बायकोच्या मनात भरलेली दिसते अशी त्यांची एकंदर समजूत झाली होती. दुसरीकडची सोयरीक बघा म्हणते मी. आता जानकीबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं. बुवा चकित झाले. असं? सुमन पसंत नाही वाटतं तुला? डावी आहे का पोर विठ्ठलच्या मानाने? असं कुठं म्हणते हो मी, मस उजवी आहे की. जानकीबाईंनी तोंड वाकडं केलं. मग भावाची नात्यातली पोर म्हणून देण्या घेण्याचं जमायचं नाही अशी भीती वाटत्या काय ग तुला? तसं बी काही नाही हो, मस्त लाटी हाय की भाऊ, कमी नाही पडायचा. अरे चा, आता मात्र बुवांना नवल वाटलं. सगळं काही व्यवस्थित असून तू का गाडवी येत्यास? तुम्हाला कसं कळत नाही? जानकीबाई चिडचिडल्या. आपल्याला नातू पाहिजे का नको? अगं मग तू होईल की ग लग्न झाल्यावरती. जगनबुवांना गंमत वाटली. पण सुमीशी झाल्यावर वहिलच कसा? का बरं? तुझं डोकं हाय का ग ठिकाणावरती? डोकं ठिकाणावरती हाय म्हणूनच मी नाकारत्या सुमी. म्हणजे काय म्हणायचे तरी काय तुला जानके? सुमीला मुलगा वहिलच कसा व्ह? जानकीबाईंनी बिनतोड मुद्दा मांडला. झाल्यास तर फिंद्र्यांची रांग लागल आपल्या घरात. काय काय बरळतेस काय तू? अहो, सुमीच्या आईला मोजून 5 पोरी झाल्या एकी माग एक. 3 उलटल्याने 2 हायती. वाह वाह, केवढी अक्कल वाया चालल्या बघ तुझी जानके. जगनबुवांना हसूच आलं. सुताने स्वर्गाला जात्यास बघ तू. तसंच होणार. खान तशी माती, आईची मूस तशी लेकीची कूस. जानकीबाईंनी समर्थन केलं. पण तू म्हणते तसं होईलच कशावरून ग? मला ईशाची परीक्षा पाहायची नाही. भावाचा वंश बुडीत होणारच हाय. मी माझा नाही होऊ देणार. जानकीबाई निर्धाराने म्हणाल्या. बुवा बायकोच्या या निश्चयाने विचलित झाले. झालं ना एकदाच घेऊन रामदास. जेवण आटोपून पलंगावरती आडवा झालेल्या रामदासाकडे रागाने बघत अक्काने म्हटलं. आरामबी झाला या मस. चिडायला काय झालं आई? पडलो जरा तर. रामदास उठून बसला. पहाटपासून उठावं लागतं. आजकाल उठतो काय रे? पण अलीकडं दुपारी घरी आला भाकरी खायला का जीवावरच येतंय तुझ्या लगेच दुकानावरती जायचं? तुझ्या मागोमाग तुझा बाप नाही का रे जात? त्यांचा जीव नसल का या कुळवत भुकन? तू गेल्या बिगार ते कसं काय येतील घरी तुकडा गिळायला? माय लेकातल्या या बोला चालीने भिंती पलीकडच्या चूल घरातील सुंदर भांबावली. आपल्याला हिता आणून घातल्यापासून रामदास असा कंटाळा करतो का? अक्का जवळपास नसली की टक लावून आपल्याकडे बघतो रामदास. आपली नजर त्याच्या नजरेला भिडली की मग पटकन तो दुसरीकडे बघतो. नजर यादवची, विठ्ठलची आणि रामदासाची. प्रत्येकीची तऱ्हा वेगळी असेल. यादवची नजर म्हणजे जल्लाद वस्त्र्याची धार. विठ्ठलची हलकी फुलकी कात्री आणि रामदासची बारकीशी गुदगुल्या करीत केस कापणाऱ्या मशीन सारखी. पण या साऱ्या नजरा घायाळ करतात. कदाचित रक्त काढणाऱ्या जखमाही. आणि तरीही या जखमांनी होणारी आग हवीशी वाटते. त्या ठसठशीचं सुख घ्यावंसं वाटतं. उरात कसनुसं होतं. छाती ताठरते. हे काय आहे नेमकं? कशाने होत असेल? बरं निघतोच मी आई. रामदासने पलंग सोडला. चूळ भरण्याच्या निमित्ताने चुलघरात गेला. आपल्या मनातल्या विचारांनी भांबावलेली सुंदर भानावर आली. सुंदर, पाणी दे ग पेला भर. तिने पटकन पाणी भरून पेला त्याच्या हाती दिला.
सुंदरला जाणवलं तीच नजर पुरुषाची. बाहेर ओट्यावरती जाऊन रामदासने तोंडावरून पाणी फिरवलं. परतून पुन्हा रिकामा पेला तिच्या हाती देताना स्पर्श केला आणि पटकन बाहेर निघाला. पुन्हा सुंदरला सवालाने सतावलं. आता रामदासाच्या स्पर्शाने आपल्याला का बरं वाटलं? ए पोरी, रामदास जाताच अक्का चुलघरात आली. तुझा बाप येणार होता ना ग 8-15 दिवसात, मग का नाही आला अजून? बरोबर हाय, तुला इकडं आणून टाकलं. आता एकांत मिळाला असल दोघांना बी. तुझी आई कशाला येऊन दिल त्याला? काय बोलावं सुंदरला तेच समजेना. माझ्या आई बापाचा रागराग करणारी अक्का रामदासच्या बापाच्या भुकेची कितीतरी काळजी करते. कशासाठी? एकांताच्या सुखासाठी. अगं रामदासचा बाप येईल आता. भाजी बिजी चुलीवरती ठेव गरम करायला. सुंदर कामाला लागली. जेवताना दाजी सुंदरकडे कौतुकाने बघत म्हणाले, ही पोर आल्यापासून तुला बरी मदत झाली ग घरकाम करायला. आता एक झोपाळा आणून टांगा घरात, म्हणजे मी दिसभर त्याच्यावरती बसून झोकं घेत राहीन आणि सारं काम करीन ही सुंदर. करील, खरंच करील. दाजींनी आणखी कौतुक केलं. बाद झालं कौतुक. अक्काला ते आवडलं नाही. आजच्या आज कार्ड टाका तुमच्या मेहुण्याला. कशाला? सुंदर. दाजींना उत्तर देण्याऐवजी अक्काने फरमावलं. खरकटी भांडी उचलून बाहेर न्या आणि तिकडच घाशीत बैस. काय म्हणते मी? अक्काने पुढे म्हटलं. 8-15 दिवसात येतो म्हणला की सण, आज 3 आठवडं झालं तर. लगेच येऊन ह्या पुरीला घेऊन जा म्हणा बाबा. का ग, कटाळलीस व्हय ग इतक्यातच? का जड झाली लय पोर तुला? आता काय सांगावं तुम्हाला? अक्काने डोळे मोठे केले आणि आवाज बारीक केला. ही पोर घरात आल्यापासून रामदासचं लक्षण काही ठीक दिसत नाही हो मला. यावर दाजी मोठ्याने हसले. हसायला काय झालंय तुम्हाला? तरणी ताठी पोर, कोणाला बी भुरळ पडल असं रूप हाय, म्हणजे आगच हाय. काही झालं भलतं सलतं म्हणजे काय घेऊन बसा. बरं, आजच पत्र आलंय. आज संध्याकाळपर्यंत येतोय की सण. देवच पावला म्हणायचा हो, देवच पावला. अक्काने हात जोडले. काळजी मिटली बघा माझी. तुझी मिटली ग, पण माझी वाढली. दाजींनी कपाळाला हात लावला. तुम्हाला आणि कसली हो काळजी? अक्काच्या बोलण्यात चिंता दिसली. किसनने माझ्यावर सोपवलेलं काम झालं नाही अजून. आता आल्याबरोबर त्याने विचारलं तर काय ग सांगू? काय? कोणतं काम? ह्या पोरीच्या सोयरिकीचं. अगं माझ्या बया. अक्काने कपाळावरती हातच मारून घेतला. तुम्हाला कुणी करायला सांगितलं तर हे नसतं धंद म्हणायचं तर. कोणी म्हणजे? पाहुण्याच्या लेकीकरिता सोयरीक आपणच नको का हो बघायला? पाहुण्याची लेक? अक्काने हातवारे करीत तावाने म्हटलं. कुठं त्यानं गुडगं फोडून जन्म दिलाया तिला, त्या मेल्या रांडेची पोरती. कोणाच्या पोटची हाय आणि कोणाच्या नाही ते गाव भवानीच जाणं. खबरदार तुम्ही तिच्या भानगडीत पडलासा तर. का उगी चिडत्यास ग तू? दाजीने शांतपणे विचारलं. घरातल्या घरात नवरदेव असल्यावर बाहेर जायचं कारणच नाही खरं तर. भरसणलात का काय तुम्ही बी म्हणायचं? अक्काला आता अचंबा वाटला. आपल्या रामदास करिता म्हणता होय तुम्ही? सगळं काही ठाऊक असून देखील? तिचं सगळं ठाऊक हाय आणि आपल्या पोराचं? तुला पडला वाटतंय सर त्याचा म्हणायचा. मनात ठरवून ठेवलेलं बोलणं दाजींनी काढलं. काय? आठव जरा. सुंदरच्या आईचा तरी पत्ता हाय, पण रामदासचं तर आईबाप ठाऊक बी नाही ते आपल्याला. अक्काने खाली मान घातली. माझी 40 उलटली तरी तुझं पोट पाणी पिकलं नव्हतं. रामनवमीला आपण नाशकात गेलो रामाच्या दर्शनाला. रामकुंडावरती आंघोळ करताना गंगेच्या काठावर बाळत्यात गुंडाळलेलं बेवारशी पोर रडताना दिसलं तुला. 4-2 दिवसाचा असल नसल तव्हा. रामाचा प्रसाद म्हणून मागून घेतलं म्या पोलिसाकडून. अक्काच बोलू लागली. रामानं ऐकलं माझं गाऱ्हाणं म्हणून रामदास नाव ठेवलं त्याचं. आपलं म्हणूनच वाढवलं रामदासला. त्याला देखील ठाऊक नाही होऊन दिलं या अजून. व्हय, तू म्हणतीस ते सारं खरं, पण आपल्या पाहुण्या रावळ्यांना हाय नवं ठाऊक, म्हणून तर त्याला पोर द्यायला कोणी बजत नाही. दाजींनी मनातली खंत बोलून दाखविली.
अक्काच्या मनातही ती सल होतीच. बेवारशी पोराला आपलं समजून वाढवल्याचं कौतुक करतात लोक तोंडावरती, पण मागं मात्र कुचकुच करतात. विचार कर, दाजी समजावून सांगू लागले, आपण म्हातारे झालोत आता. आपल्या देखत रामदाचे दोनाचे 4 हात झाल्याचं पाहिलं तर जन्माचा आपल्या सार्थक होईल ग. आणि नातवाला खेळवायचं सुख ते घेतल्या बिगार मी काही मारायचे नाही बरं का, सांगून ठेवते तुम्हासनी. लय पुढचा विचार करतेस तू. दाजींना हसू आलं. लेकाच्या सोयरिकीचा पत्ता नाही अजून आणि चाललीस तू बघ नातू खेळवायला. आता मात्र कमाल झाली बाई तुमची. अक्काचा चेहरा खुलला. माझ्या भावाची पोर असताना दुसरी सोयरीक बघायची कारणच काय म्हणत्या मी. खरंच बोलतीस तू हे? दाजी आनंदित झाले. मग असे रूपवान पोर माझ्या रामदासला शोभून दिसल. देवानच बुद्धी दिली किसनला पुरीला इकडं घेऊन यायची. शाब्बास, माझ्या मनातलीच गोष्ट बोलून दाखवलीस बघ तू. दाजींनी समाधानाने ढेकर दिला. भांडी घासून पुढच्या खोलीत येऊन थांबलेल्या सुंदरने आतलं सारं बोलणं ऐकलं होतं. रामदास संग आपलं लग्न? मिठीत घेऊन गाल चावणार? पोलक्याच्या गुंड्या सोडून? पुरुष स्पर्शाच्या निस्त्या कल्पनेने आपल्या अंगात हे कसलं वारं संचारलंय. अर्धवट अनुभवलेल्या अनामिक सुखाच्या जाणीवेनेच सुंदर थरारून गेली.